नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. अगदी अलीकडे अमेरिकेत असताना मला वेळ होता. जेव्हा केव्हा वेळ सापडायचं वाचन करायचो आणि त्या सोशल मीडियावर एका वेश्येचं तिच्या आयुष्याचं सत्यकथन वाचण्यात आलं. दाक्षिणात्य ती वेश्या अतिशय देखणी होती आणि तिला वारंवार त्या वेश्या व्यवसायात उतरल्यानंतर देखील वाटायचं की कोणीतरी तिच्या प्रेमात पडेल आणि तिला नवं आयुष्य देईल, तिच्याशी लग्न करून मोकळा होईल. त्यामुळे अनेकदा अतिशय चतुर असे ग्राहक तिला पैसे मोजायचे, पण तिच्याशी संभोग करताना अतिशय प्रेमानं तिला जवळ घ्यायचे. काही क्षण त्या अमुक एखाद्या ग्राहकाच्या सहवासात असताना तिला कुठेतरी फील व्हायचं की हा खरोखर आपल्याशी मनापासून प्रेम करतो आहे आणि हा कदाचित आपल्याशी लग्न करेल. पण कार्यभाग आटोपला की तेच ज्या तडफेनं ते ग्राहक आत येत असे त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं ते बाहेर पडत असे. असं अनेकदा झालं. शेवटी तिनं त्याचा नाद सोडला आणि ती आयुष्यभर लग्न न करता जगली. मित्रांनो, 45 वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय पत्रकारितेमध्ये माझ्या सभोवतालचे, कधी माझ्या नात्यातले, कधी माझ्या जवळचे आणि विशेषतः राजकारणातले बहुतेक असे बघितले की कालपर्यंत ते सारे एकमेकांच्या प्रेमात गुंतलेले. ज्या कार्यकर्त्याला अमुक एखादा नेता घडवतो, वाढवतो, नेता करतो, सत्तेत त्याला आणून बसवतो, पैसे कमवून देतो, नाव देतो, सारी काही समृद्धी त्याला उपलब्ध करून देतो, पण ज्याच्यासाठी तो करतो तोच त्याच्यावर एक दिवस उलटतो. अलीकडल्या काही दिवसांमध्ये मी याच मुद्द्यांवर नेमका अस्वस्थ आहे. म्हणजे एक नेता अलीकडल्या काही वर्षांपूर्वी पूर्णतः राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त झाला होता. म्हणजे आधी तो सत्तेत होता, अतिशय बैलवेडा, मोस्ट करप्ट, नालायक, जातीयवादी. अर्थात इट्स अ कॉमन, म्हणजे सत्तेतल्या नेत्यांनी बैलवेडं किंवा भ्रष्ट असणं हे खूप कॉमन आहे, सर्वसामान्य आहे. त्याच नजरेनं तुम्ही त्यांच्यासाठी बघू शकता. एखादा दुसराच फार चांगला असतो, सज्जन सुसंस्कृत असतो. तर तो उद्ध्वस्त झाला होता, सत्तेत होता, त्यानंतर अचानक पाय उतार झाला, सैरभैर झाला. दूरपर्यंत आता आपल्या हाती काही उरणार नाही, आपण सत्तेत जाऊन बसणार नाही, आपण बाजूला टाकल्या गेलो आहे, ही त्याची जशी भावना झाली होती तेच त्याच्या जिल्ह्यातल्या, आपल्या या राज्यातल्या साऱ्यांना तेच वाटलं होतं. अर्थात तो नेता भारतीय जनता पक्षाचा होता. मी स्वतः बघितलं आहे की तो फडणवीसांना भेटायला आल्यानंतर अक्षरशः त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडायचा. मला कुठेतरी न्याय द्या, मला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही आणून सोडा. अर्थात फडणवीसांना त्याच्याबद्दल सहानुभूती होती आणि योग्य वेळ येताच फडणवीसांनी हा नोवेअर झालेला नेता, फक्त पैशांनी मोठा झाला होता, त्या पैशातून काही बायका त्यांनी ठेवल्या होत्या, जशी सध्या त्याची पुण्याला बाई ठेवली आहे. आता तो सत्तेत आहे, जेव्हा केव्हा वेळ मिळतो आधी पुण्यात जातो आणि त्या बाईच्या जवळ पडलेला असतो. अर्थात अशी कितीतरी बायकांची त्याची लफडी माझ्याजवळ पूर्ण लिहिलेली आहेत.
100 असे प्रकरण आहेत त्याचे की मी केव्हाही त्याला तुरुंगात टाकू शकतो. तर हा नेता ढसाढसा रडायचा. पण जेव्हा एक योग्य संधी चालून आली, अमुक एका वेळेला फडणवीसांनी त्याचं राजकीय पुनर्वसन केलं, त्याला पुन्हा एकदा सत्तेच्या शिखरावर नेऊन अगदी आपल्या आसपास आणून सोडलं. का? तर हा देखील आपला जवळचा मित्र असेल, आपला पाठीराखा असेल, आपल्या सुखदुःखांमध्ये तो उभा असेल. पण मित्रांनो, अलीकडल्या काही दिवसांमध्ये आपल्या या राज्यातले भारतीय जनता पक्षातले 2 असे नेते आहेत की जे फडणवीसांच्या विरोधामध्ये फार मोठं कारस्थान रचत आहेत. फडणवीस दिल्लीत यशस्वीरित्या न जाता ते इथेच कसे पाय उतार होतील या दृष्टीनं त्यांचे सारे प्रयत्न आहेत. आणि त्यांच्या मदतीला हा कालपर्यंत नो फेअर असलेला सत्तेतला नेता त्यांना जाऊन मिळाला आहे. हे तिघे चौघे कटकारस्थान रचत आहे. आणि त्यांच्या सभोवताली, या तिघांच्याही नेत्यांच्या सभोवताली जे काही जवळचे आहेत, अत्यंत जवळचे आहेत, जे त्यांच्या सभोवताली सतत असतात, त्यातल्या एकानं जे पुरावे मला आणून दिले, माझ्या तळपायाच्या आग मस्तकात गेली. मला आश्चर्य वाटलं. अर्थात फारसं नवल यासाठी वाटलं नाही, इट्स अ रुटीन. राजकीय नेते हे त्या वेश्याकडे जाणाऱ्या ग्राहकासारखे असतात, क्वचितच एखादा दुसरा चांगला. याचं तर याला सुरुवातीपासूनच वेश्यागमनाची सवय आहे, बायका ठेवण्याची सवय आहे. त्यामुळे त्यानं फारसं वेगळं काही केलं नाही. तो त्या वेश्येच्या ग्राहकाकडे जाणाऱ्या पद्धतीनं वागतो आहे. अत्यंत आश्चर्य म्हणजे असं मित्रांनो की भारतीय जनता पक्षाचे दोन्ही कार्यालय, म्हणजे मुंबई कार्यालय आणि भारतीय जनता पक्षाचं मंत्रालयाजवळचं मुख्यालय, दोन्ही गेल्या काही महिन्यांपासून ओस पडले आहेत. आणि या कार्यालयातले कामकाज करणारे, नियमित जाऊन बसणारे पदाधिकारी, कर्मचारी जसे अस्वस्थ आहेत, सैरभैर आहेत, तीच अवस्था भारतीय जनता पक्षातल्या, आपल्या या राज्यातल्या साऱ्याच प्रमुख नेत्यांची झाली आहे, अनेकांची झाली आहे. त्यांना नेमकं आपल्या व्यथा कोणाला सांगाव्यात, कोणाकडे उघड कराव्यात, आणि आपण नेमकं एक नेता म्हणून कोणाकडे बघावं, कुठे जावं, या संभ्रमात सारेच्या सारे आहेत. कारण नाशिक, मुंबई किंवा त्या पद्धतीच्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. फडणवीस मुख्यमंत्री आणि या राज्याचे तारणहार म्हणून प्रचंड व्यस्त आहेत. ते स्वतःच्या शरीराशी जीव घेणा, खेळ खेळत, आराम न करता केवळ लोकाभिमुख कार्यक्रम राबवत आहेत किंवा सतत विकासाच्या योजना आणत आहेत, राबवत आहेत, पूर्णत्वाला नेत आहेत, त्याच्यावर निर्णय घेत आहेत, पैसे उभे करत आहेत. खऱ्या अर्थानं त्यांना जेवायला सुद्धा फुरसत नाही. केव्हा तरी रात्री 2-3 वाजता झोपायचं आणि पुन्हा एकदा सकाळी 7 वाजता उठून तयार बसायचं. आणि त्यांच्याच या व्यस्ततेचा गैरफायदा विशेषतः संघटनेशी संबंधित असलेले हे 3 प्रभावशाली नेते
आणि त्यांचे काही बगलबच्चे ज्या पद्धतीनं फडणवीसांच्या बेसावध असण्याचा गैरफायदा घेत आहेत, तो नालायकपणाचा किळस आहे. किंबहुना त्यातल्या एका नेत्यानं मोठ्या खोबीनं फडणवीसांना मीच तुमच्या कसा जवळचा हे दर्शवून ज्या पद्धतीनं राज्यातली अख्खी संघटना मोठ्या विचित्र पद्धतीनं त्यांच्यापासून दूर नेली आहे आणि सारी आपल्याला मानणारी, आपल्या समाजाची, आपल्या होमध्ये हो मिळणारी जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते किंवा मंत्री, थोडक्यात काय तर भारतीय जनता पक्षाचे जे म्हणून ॲक्टिव्ह सारे सदस्य आहेत, त्यांना स्वतःच्या सभोवताली जमा केलं आहे. आणि या तिघांनी वर अमित शहा आणि मोदी, विशेषतः अमित शहा यांना जर स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिकेच्या निवडणुकांच्या आधी जर आपल्या या राज्याचं नेतृत्व बदलल्या गेलं, नवे प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबई अध्यक्ष जर आणल्या गेले, तर आपल्याला पराभवाला सामोरं जाण्याची मोठी शक्यता आहे, हे त्यांना पटवून सांगितलं आहे. आणि त्यातूनच मुंबई प्रदेश कार्यालय आणि भारतीय जनता पक्षाचं मुख्यालय ओस पडलं आहे. मी सांगतो ते जर खोटं असेल तर या दोन्ही कार्यालयांशी संबंधित तुम्ही कोणाशीही चर्चा करा, ते सारे हेच सांगतील की मुंबईला आणि महाराष्ट्राला प्रदेशाध्यक्ष ठरलेला असूनही त्याची नेमणूक अद्याप का नाही. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना माहिती आहे की आपण उद्याचे प्रदेशाध्यक्ष आहोत, पण अधिकारच काही नाही. त्यामुळे तेही तिथे फिरकेनासे झाले आहेत, कारण त्यांना अधिकार नाहीत. ते जरी तिथे जाऊन बसले तरी त्यांना कोणी येऊन भेटणार नाही, त्यांचं कोणी ऐकणार नाही. तीच अवस्था मुंबईची आहे. कारण आशिष शेलार हे पूर्णतः मंत्री म्हणून मंत्रालयामध्ये, त्यांच्या खात्यामध्ये, एकंदर राज्य कारभारामध्ये व्यस्त आहेत. अन्यथा केवळ मुंबई अध्यक्ष म्हणून जर हेच शेलार आज कार्यरत असते तर त्यांनी आतापर्यंत 5 वेळा अख्खी मुंबई पालथी घातली असती. मला त्यांची प्रत्येक स्टाईल माहिती आहे, त्यांचा व्यवसाय माहिती आहे, त्यांची वागण्याची पद्धत माहिती आहे, सारं काही. म्हणजे उद्या शेलार कोणती चड्डी घालतात ते सुद्धा मी सांगू शकेल. शेलार हे संघटनेच्या दृष्टीने फार मोठा माणूस आहे. त्याला अख्खी मुंबई तोंडपाठ आहे, काना कोपरा त्याला माहिती आहे. कुठल्या कोपऱ्यात जाऊन कोणत्या क्षणी केव्हा संघटना उभी करायची, आपल्या पक्षाचं कसं महत्त्व वाढायचं, शेलारांना त्यांच्या डाव्या हाताचा मळ आहे. पण ते मंत्री म्हणून व्यस्त आहेत आणि तिथे नवीन मुंबई अध्यक्ष द्यायला मोदी तयार नाहीत. इकडे नेमकी तीच अवस्था चंद्रशेखर बावनकुळेंच्या बाबतीमध्ये आहे. त्यांच्याकडे तर फारच महत्त्वाचं खातं आहे. महसूल खात्याचे ते मंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल हे पद असतं. त्यामुळे संघटनेच्या दृष्टीनं त्यांना देखील फारसा वेळ नाही. म्हणून पूर्ण वेळ दोन्ही ठिकाणी अध्यक्ष ही भारतीय जनता पक्षाची केवढी मोठी गरज आहे, आवश्यकता आहे. पण या तिघा नालायकांनी ज्या पद्धतीनं नवा प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबई अध्यक्ष नेमण्याची गरज नाही हे त्या विशेषतः अमित शहा यांना पटवून सांगितलेलं आहे, ते काळजी करण्यासारखं आहे. आणि त्यातूनच फडणवीसांच्या पाठी खंजीर खुपसला जातो की काय याची मोठी काळजी या दिवसात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना लागलेली आहे. आणि त्यातलाच एक तो महत्त्वाचा प्रकार होता जो मी तुम्हाला मागल्या 2 व्हिडिओमध्ये सांगितला की त्या अमेय ब्रह्मे नावाच्या व्यक्तीनं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 15-20 लाख रुपये मोजले जातात हा आरोप केला. त्या व्हिडिओचा फारसा गाजावाजा झाला नसता, पण एका नालायक नेत्यानं
पुण्यामध्ये जाऊन आपल्या त्या अर्थातच तो ठेवलेल्या बाईसाठी तिथे जातच असतो, पण त्याच पुण्यात जाऊन या नालायकानं सोशल मीडियावर तो व्हिडिओ कसा जास्तीत जास्त व्हायरल होईल याची काळजी घेतली. आणि कारण ते आहे जे फडणवीसांना त्रासदायक ठरू शकतं. बघूया काय होतं. हा विषय इथेच संपत नाही. मी पूर्णतः लक्ष ठेवून आहे. तर तेवढंच मित्रांनो, नमस्कार.